नमस्कार मंडळी, मनापासून नमस्कार. गावचा स्टे संपवून आता आपण चाललेलो आहे आपल्या कर्मभूमीच्या दिशेने. तातडीने आपण निघालेलो आहे. गावची मजा, गावच्या ठिकाणचं प्रमोशन, काही गोष्टी अशा होत्या की प्रमोट करणं गरजेचं होतं, त्या देखील आपण केलेल्या आहेत. आणि आपल्या अवतीभोवती जर का काही अशा गोष्टी असतील की ज्यांचं प्रमोशन आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जर का करावं असं वाटत असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण अनपेड प्रमोशन करू. याचं कारण असं आहे की आपणच आपल्या गोष्टी नाही दाखवणार तर कोण दाखवणार, याच कारणासाठी मी सांगतोय. आणि आता हा आपला प्रवास आहे तो मुंबई गोवा हायवेचा प्रवास, मुंबईच्या दिशेने जातानाचा प्रवास. येताना तर खूपच ट्रॅफिक लागलं, पण जाताना ट्रॅफिक नाही लागणार याची अपेक्षा आहे. वातावरण थंड आहे. समोर बघू शकता आपला हा जो प्रवास आहे हा आता आपण टोलच्या दिशेने जातोय आणि टोल नंतर येणार आहे लोणेरे, लोणेऱ्यानंतर माणगाव आणि मग असा पुढचा प्रवास असेल. तर या प्रवासातली काही क्षणचित्र आपण बघणार आहोत. तर आता आपण आलेलो आहोत टोळच्या मागे, म्हणजे टोळची जी नदी आहे सावित्री नदी, या नदीच्या ब्रिजवर आपण आलेलो आहे. आणि हे तुम्ही बघू शकता अत्यंत सुंदर असा हा नदीचा नजारा. आपल्याला डोळ्यांचं पारणं फिटेल, डोळ्यांना शांतता मिळेल असं सौंदर्य आपण या समोर बघू शकता. आणि या नजाऱ्यासाठी एक लाईक झालाच पाहिजे. तर आता आपण फायनली टर्न घेतलेला आहे मुंबई गोवा किंवा गोवा मुंबई हायवेच्या दिशेने. हा यू टर्न घेतलेला आहे. आणि एक्झॅक्टली या सर्व्हिस रोड वरून आता आपण आलेलो आहे गोवा मुंबई हायवे वरती आणि चाललेलो आहोत लोणेऱ्याच्या दिशेने. सगळ्यात पहिला ठिकाण येणार आहे ते लोणेरे. आणि सुंदर रस्ता आहे कमीत कमी या भागामध्ये तरी. आणि जी आपली अपेक्षा असते त्या अपेक्षेला अत्यंत खरा उतरेल असा हा रस्ता. आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की जर का हा रस्ता आहे, हा रस्ता मुंबईपर्यंत जर असाच झाला ज्या प्रकारे तुम्ही समोर बघताय त्या प्रकारे, तर आपण आपला जे प्रवास आहे हा किती सुखकर होईल. आपल्या प्रवासामध्ये आपल्याला जो त्रास होणार आहे, जो सध्या होत आहे, तो सगळ्यात मोठा त्रास आहे तो ट्रॅफिक जॅमचा किंवा रस्त्यांचे खड्डे असतील, या खड्ड्यांचा त्रास आहे. जर का अशा प्रकारे रस्ते असतील मुंबई पासून निघाल्यानंतर, ते अगदी तुम्ही चिपळूण, रत्नागिरी आणि त्याही पुढे तळ कोकणातला रस्ता चांगला आहे, अशा स्वरूपाचा रस्ता आहे. पण जर का मुंबईकडून निघाल्यानंतर रत्नागिरी पर्यंतचा रस्ता जर का असा झाला तर आपला प्रवास किती सुगम होईल याची आपण फक्त कल्पना जरी केली तरी आपल्याला आनंद होतो की आपण महिन्यातून किंवा 2-4 महिन्यातून, 6 महिन्यातून एकदा गावी जात असाल तर आपण निश्चितपणे महिन्या 1.5 महिन्यातून एकदा गावी जायचं नियोजन नक्की करू. याबद्दल आपलं काय मत आहे ते देखील कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. वेळ प्रसंगी जे आपण म्हणतो ना की डिजेला तोंडा आणि भुकेला कोंडा, तर आपण आहे तसं प्रवास करत असतो बिना गुणगुण करता. तर आता थोडीशी गुणगुण करूया. आणि आमच्यासारखे काही लोक या युट्यूबच्या माध्यमातून गुणगुण करण्याचा प्रयत्न करतात, आपली नाराजी दाखवतात. हीच कुरकुर वरपर्यंत पोहोचेल सगळ्यांनी केली की, आणि मग काहीतरी परिणाम होऊ शकतो. आणि या कुरकुरीला सुद्धा काही अशा निगेटिव्ह कमेंट येतात की अरे सरकारचं काम चालू आहे. ठीक आहे ना, चालू आहे, बघा ते दिसतं आम्हाला, लिहिलेलं कळतंय ना, वर्क इन प्रोग्रेस, गो स्लो. पण किती स्लो, किती स्लो? 5 वर्ष स्लो, 10 वर्ष स्लो, ते पण सांगा. ते लिहिलं असेल बाबा गो स्लो फॉर 1 year, गो स्लो फॉर 2 years, सो दॅट वी कॅन अंडरस्टँड द प्रॉब्लेम. आणि आता इथे बघा, आता समोर ट्रॅफिक लागलेलं आहे जबरदस्त असेल की नाही. सो भाऊ, आता बघू शकता आपण आलेलो आहे माणगाव मध्ये. आणि मुंबईकडे जायला आपल्याला थोडंसं ट्रॅफिक लागलंय. येताना आणि जाताना दोन्ही वेळेला ट्रॅफिक असतं, कारण माणगावच्या स्टँड मधून जेव्हा बस बाहेर पडतात ना त्यावेळेला खरं तर ट्रॅफिक होतं. आणि ती माणगावच्या तिथे ट्रॅफिक हवालदार पण असतात उभे ट्रॅफिक रिरूट करण्यासाठी. तर ते हे ट्रॅफिक आता काय माहिती, एक 5-10 मिनिटांमध्ये सुटलं तर बरं आहे. मोस्टली परवा आम्हाला येताना खूप ट्रॅफिक लागलं होतं, आज जाताना पण थोडंसं लागलंय. आता बघूया, वेट करूया किती वेळ ट्रॅफिक लागतं. तर हे ट्रॅफिक आहे ना ते असंच राहणार 100%. ट्रॅफिक मध्ये काही बदल होऊ शकत नाही जोपर्यंत बायपास होत नाहीये.
एकदा का बायपास झाला की या सगळ्यातून आपल्याला रिलीफ 100% मिळू शकतो. हे बघा, जस्ट आपण स्टँडच्या आता बाहेर आहे आणि तुफान जबरदस्त ट्रॅफिक लागलंय, जे लवकरच क्लिअर होईल असं दिसतंय, कारण मुवमेंट बऱ्यापैकी आहे आज तरी गाड्यांना, म्हणजे एकदम थांबून राहावं लागत नाहीये. आणि आता जातानाचं ट्रॅफिक तुम्ही बघू शकता. या गाड्या ज्या आहे ह्या कोकणाकडे जाणाऱ्या गाड्या आहेत, त्यांचं ट्रॅफिक आहे, ज्याच्यामध्ये आम्ही जाताना भयानक पद्धतीने अडकलेलो होतो. तेच ट्रॅफिक तुम्ही बघू शकता. ते तसंच ट्रॅफिक दिसतंय आजही, कारण शनिवार आहे. पण मुंबईकडे जाताना आम्हाला बऱ्यापैकी वेळ क्लिअर दिसतोय. सो थँक्यू व्हेरी मच. परवासारखा आज त्रास नाही होणार. जातानाचं ट्रॅफिक बघा. आता हे 1 किलोमीटर पर्यंतची लाईन आहे. कुठून? पनवेल पाणगाव स्टँड पासून पोलिसांची गाडी पण आलेली आहे, रायगड पोलीस. आणि हे बघा, ट्रॅफिकच ट्रॅफिक. बाबा आम्हाला जाऊ द्या, जाणाऱ्यांना तरी जाऊ द्या. कृपया 2-3 लाईन बनवू नका रस्त्यावरती. हे बघा, अशा प्रकारे समोर येतात झपकन लोक, 2 व्हीलरवाले. हे बघा, कंटिन्युअसली लाईन आहे, कंटिन्युअसली लाईन. आपण बोलतो, पण आपली कुरकुर आहे ना, ही कुरकुर पोचली पाहिजे, ज्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे. आणि पोचवणारे कोण? तुम्ही, आम्हीच. सो हा शेअर करा व्हिडिओ. आपले जे व्हिडिओज असतात, जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, जे रस्त्याचे व्हिडिओ असतात, ते तर नक्कीच करा मुंबई गोवा महामार्गाचे, जेणेकरून आपले नातेवाईक जे कोणी असतील त्यांना या गोष्टीचा फायदा होऊ शकतो, उपयोग होऊ शकतो. आज हे ट्रॅफिक आहे, किती ट्रॅफिक आहे भयानक पद्धतीने ते बघू शकताय तुम्ही. जबरदस्त ट्रॅफिक आहे. माय गॉड, अरे बाप, कंटिन्युअसली. म्हणून आपण हा मोबाईल कंटिन्यू पकडून ठेवला आहे आपल्या सगळ्यांसाठी. ही लाईन कंटिन्युअसली स्टँड पासून आहे, तुम्ही बघू शकता. आणि माणगाव रेल्वे स्टेशन पण आलेलं आहे. माणगाव रेल्वे स्टेशन क्रॉस होईल तरी पण ही लाईन काही संपत नाहीये. आणि काय लोक डबल लेन मध्ये येत आहेत, जाणाऱ्यांच्या लेन मध्ये येत आहेत. समोर बघू शकता. आता हा बेशिस्तपणा आहे ना, हा बेशिस्तपणा अनेकांच्या अंगलट येतो, जाणाऱ्यांच्या तरी. आता हे बघा, आपली गाडी थांबलेली आहे. त्याचं कारण समोर एका ट्रकवाल्याने आगाऊपणा केलाय जबरदस्त, त्याच्यामुळे ह्या गाडी जात नाहीयेत. आमच्या लेनमध्ये तो आलेला आहे. देवा यांना माफ कर, हे काय करतात हे त्यांना कळत नाहीये, असं एकदा पुन्हा म्हणण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. बघू शकतो हे बघा, ट्रॅफिक थोडंसं मूव्ह होतंय, पण एका सिंगल लेनमध्ये आल्यामुळे, सिंगल लेनची शिस्त न पाळल्यामुळे हा सगळ्याचा सगळा परिणाम आपण बघू शकतो. थोडं ट्रॅफिक पुढे हलतंय, थोडं अगदी हळूवार पद्धतीने. हे बघा, कंटिन्युअसली ही आहे माणगावला जातानाची रस्त्याची लाईन. आणि विठ्ठल वडेवाल्यांचं पण दुकान आलंय, तुम्ही बघू शकताय. विठ्ठल वडेवाल्यांचं दुकान, म्हणजे किती लांब लाईन आहे. आणि आता आपण तरी देखील लाईन आहे, फक्त थोडंसं मूव्ह होतंय. आणि आज जाणाऱ्यांची चांगलीच गोची होणार आहे 100%. सो प्लीज शेअर दिस व्हिडिओ ॲज मच ॲज पॉसिबल यू कॅन टू मेनी मोर इन द ग्रुप ऑफ फॅमिलीज ऑल्सो, so that they can also know the traffic conditions of our Bombay to Goa highway. हे बघा, कंटिन्युअसली आहे, कंटिन्युअसली. आता हे तुम्हाला व्हिडिओ तरी आपण कमी 4-5 किलोमीटर झाले, लाईन चालू आहे. बेकार कंडिशन आहे, बेकार कंडिशन. मला असं वाटलं होतं की आज लाईन क्लिअर असेल की काय, पण नो, इट्स अ हॉरिबल कंडिशन. माय गॉड, बघू शकताय तुम्ही, बघू शकताय. टोटली लाईन चोकअप आहे माणगावच्या मागे. आता या गाड्यांना कमीत कमी 1-1.5-2 तास लागू शकतात एकंदर, जर आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर. आणि आपण याविषयी जे बोलत असतो ना, किती बोलणार, कारण हे तुम्हाला कंटिन्युअसली कॅमेरा ऑन ठेवून दाखवतोय. याचं कारणच ते आहे की आपल्या सगळ्यांना गोष्टी कळाव्या की लाईन किती मोठी आहे आणि आपण प्रवास करताना कशा प्रकारे नियोजन करणार. कारण ट्रेनची तिकीट तर मिळत नाहीत, 2 महिन्या अगोदर फुल होतात, ऑन द सेम डे फुल होतात. आणि हे बघा, डबल लाईनमध्ये सुद्धा घुसलेले आहेत. आणि याचा विचार करू शकतो आपण किती आहे, आणि का बोलू नये, या बेसिक प्रश्नावरती का बोलू नये याचं एकतरी रिझन आपण देऊ शकता का. हे बघा,
आता जातानाची पण लाईन आपली थांबलेली आहे. लोक या लाईन या लाईन मध्ये घुसलेले आहेत, त्याच्यामुळे हा नाहक त्रास होतोय. बोरिवली चिपळूण गाडी आणि आपली थांबलेला रस्ता. आता बघूया आपण कधी सुटतोय ते. ट्रॅफिक अभी भी है. माणगाव सोडून तर कित्येक वेळ झाला आपल्याला येऊन. 5-7 किलोमीटर आपण पुढे आलो, तरी पण जाताना आणि येताना दोन्ही साईडला ट्रॅफिक आहे. हे बघा, माय गॉड. आता तुम्हाला मी एक ऑकवर्ड सिच्युएशन दाखवतो. आता या रस्त्यावरून जे लोक डबल लाईन करून जाणाऱ्या रस्त्यावरती घुसलेले होते ना, त्या सगळ्यांना पोलिसांनी परत पाठवलंय. आणि सर्व्हिस रोडची पण एक खराब अशी कंडिशन बघू शकताय. एक्झॅक्टली आपण आता आहोत कोलाडमध्ये. आणि कोलाड मधला म्हणजे कोलाडचा जो ब्रिज आहे मुंबई गोवा हायवेवरचा, याचं काम बरेच दिवस झालं अशा स्वरूपामध्ये चालू आहे. आणि चालू आहे. पावसाळी येतात आणि पावसाळी जातात, पण याचं काम काही होत नाही. त्याच्यामुळे ट्रॅफिक कंडिशन्समध्ये तुम्हाला बोलायचं झालं तर एक माणगाव जिथे हेवी ट्रॅफिक होतं, इंदापूर सिंगल रोड हेवी ट्रॅफिक, त्याच्यानंतर तुमचा कोलाड या ठिकाणी खूप हेवी ट्रॅफिक्स होत असतात. आणि त्याच्यामुळे येताना जाताना सगळ्या बाजूने आपल्या पब्लिकला त्रास होतो, आपल्या पर्यटकांना किंवा आपण चाकरमान्यांना त्रास होत असतो. सो हे महत्त्वाची जी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी ट्रॅफिक्स होते ते तुम्हाला दाखवले आम्ही. आणि हे संपूर्ण आपल्याला हा व्हिडिओ आहे कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट करा. या रस्त्याबद्दल कमेंट करा. आपल्याला काही अधिक माहिती असेल ते देखील कमेंट करा. आणि मला असं वाटतं की हा व्हिडिओ आता इथे आपण एंड करतोय. इथून पुढचा रस्ता आहे ठीक आहे, बऱ्यापैकी आहे, आपण आलेलो आहे तिथपर्यंत. सो आपण भेटूया एखाद्या नवीन अशाच एखाद्या फॅमिली ब्लॉगमध्ये, एक्साइटिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. प्रवासाला जात असाल तर सुरक्षितपणे जा, वेगावरती मर्यादा ठेवा. जाताना आणि येताना दोन्ही वेळेला आपली वाहनं चेक करून मगच घरातून बाहेर पडा. धन्यवाद. इतका वेळ दिलात हा व्हिडिओ बघण्यासाठी, त्यासाठी आभार. बाय बाय.